AIC आणि ते जी AIC कंपनीचा इन्शुरन्स आहे जी सर. आणि त्याच्यामध्ये हे झालंय की त्याच्यात कंपनी मला सांगितलं मी आपल्या कलेक्टर की ते कंपनीचं जे काय म्हणणं आहे ते हे करून चुकीच्या पद्धतीने काय करू नका. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. ते 1 हेक्टर काय 2 हेक्टर करत होते तर तसं चालणार नाही सर. एक मिनिट फक्त बोलू का? आणि हॅलो हा सर, विषय असा आहे, ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीने 2 दिवसापूर्वी काही शेतकऱ्यांना मेल टाकला की तुमचा ओव्हर इन्शुरन्स झालेला आहे. हे 4 हेक्टरपर्यंत इन्शुरन्स त्यांचा घेतला जातो, पण कधी कधी 4 हेक्टर घेतल्यानंतर ते सांगितलं तुमचं 30,000 लागवडीखाली आहे. आता आमच्याकडे 3 दिवसांपासून सलग नुकसान होते केळीचं. तर त्या क्षेत्रात गेल्यावर मी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी इथे आहे. तर त्याचं क्षेत्र 100% केलेलं आहे आता. म्हणजे 29,000, 30,000, 50,000 असा खोड पडलेला आहे. एका खोडाला लावायला 200 रुपये खर्च लागतो. आता ते सांगतात 30,000 लागवड आहे. 30,000 लागवड आहे. तर 30,000ला जर लागवड असती तर एवढा मोठा जो क्षेत्र गेलाय, नुकसान झालंय, तहसीलदार पाहत आहे, तालुका कृषी अधिकारी पाहत आहे, ते व्हेरीफाय करताय, तरी AIC असं म्हणताय. आणि सर आपणही म्हटल्याकडे मी कलेक्टरशी बोललो जी की त्या AIC कंपनीचं काय ऐकाय बिकायचं नाही, त्यांना बोलवून घ्या, मीटिंग लावा आणि आम्ही पण कॅबिनेट मध्ये या ठिकाणी त्याची चर्चा करू. कारण नुकसान भरपाई शेतकऱ्यांची मोठी झालेली आहे. नुकसान जी त्या वाऱ्या 60 किलोमीटरच्या स्पीडने वारं हे झालेलं आहे. बरोबर सर, मोठे मोठे झाडं पडले, हे तर 100% केळी संपली. वादळ, त्यामुळे नुकसान जास्ती, केळी संपली पूर्ण. जी तर पूर्णपणे एकदम दाबून हे करा बोललो मी त्यांना, कलेक्टरना. जी जी फक्त सर आम्हाला सांगितलं त्या कंपनीला दाबून हे करा. सर मायबाप, आता तुम्ही जे आम्हाला आपल्याकडून तर अपेक्षा आहे, सरकारकडून आपण 1 लाख रुपये एकरी किमान मिळाले पाहिजे. कारण 1 लाख रुपये एकरी आपल्याकडून आता मदत मिळाली पाहिजे, अशा पद्धतीची सगळ्यांची मागणी आहे सर. आणि शेतकरी एकदम हवालदिला रडतो पडतोय, कारण उद्याच हातात आले उत्पन्न 2700 रुपये भाव होता सर. त्याच्यामध्ये एकच काम करूया की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा होईल असं एक बैठक पण कलेक्टर बोलले मी घेतो, आमदार आणि सगळ्यांची, पालकमंत्री वगैरे एक लावतो आणि कॅबिनेट मध्ये पण आम्ही हा विषय काढतो. कॅबिनेट मध्ये सर जास्त नुकसान भरपाई कशी मिळेल हा प्रयत्न आपण करू शकता. आपणच मायबाप आहे आमचे. वरती जा. तर ते हे करू आपण. जास्तीत जास्त नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे अशा आपण त्याचा सगळं लावून टाकू. कलेक्टरशी माझं सविस्तर बोलणं झालंय कलेक्टरचं. जी हो सर फक्त आपण सरकार म्हणून आम्हाला जास्त मदत करावी एवढी विनंती होती सर, बाकी काय नाही. कलेक्टरचं माझं सविस्तर बोलणं झालेलं आहे. जी 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 सर. शेतकऱ्यांना बिलकुल सांगा, शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही लोक आहोत. जी शेतकऱ्यांना याच्यामध्ये जे झालेलं नुकसान आहे त्याच्यामध्ये सगळी नुकसान भरपाई मिळेल त्यांना, काही चिंता करू नका म्हणायचं. शेतकऱ्यांना वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही. मुख्यमंत्री महोदयांशी बोलतो आम्ही आणि कॅबिनेट मध्ये देखील हा विषय मांडतो. कॅबिनेट मध्ये याच्या बाबतीत चर्चा करतो. सर काही शेतकरी 1 मिनिट बोलून घ्या, संवाद साधून घ्या त्यांच्याशी, जरा बरं वाटेल मला सर. या हे पण खोल ना. साहेब नमस्कार. साहेब नमस्कार. साहेब आमची विनंती आहे, हातातोंडाशी आलेला घाट गेला सर. वर्षभर आम्ही त्याला लहान पोरासारखं मोठं करतो सर, वाढवून. हो तर त्याच्यामध्ये आपल्याला मी सांगतो, आम्ही सगळेजण आपल्या सोबत आहोत. हो सर. हो सर. तर ते शेतकऱ्या आम्ही सगळे आपल्या बरोबर मुख्यमंत्री महोदयांची कॅबिनेट मध्ये पण उद्या चर्चा करू आपण. माझं कलेक्टरशी बोलणं झालंय, कलेक्टरला सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. कलेक्टरला बोला तुम्ही. शेतकरी नमस्कार साहेब. आम्ही अंतोली बोलत आहे केळी संदर्भात. हे आता विनोद भाऊ बोलले, भाऊ बोलले, चंद्रकांत भाऊ सर्व माहिती त्यांनी तुम्हाला दिली आहे. तर शेतकऱ्यांचा बिलकुल अतोनात नुकसान झालेलं आहे. हा तर याची शेतकऱ्यांना भरपाई कशी मिळेल इथे तुमच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत तुम्ही ठरवा. ते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही बोलतो, मुख्यमंत्री महोदयांशी बोलतो, सगळ्यांशी बोलतो आणि तुम्हाला
जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी मिळेल यासाठी आम्ही हे करू. शेतकऱ्यांचं हे सरकार आहे, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. एकरी निदान कमीत कमी शेतकऱ्यांना एकरी 1 लाख रुपये. आभारी आहे सर. तेवढं सर परवा एक मीटिंग पण लावून द्यायची AAC सर. चालेल. व्हिडिओ कॉलवर आहे मी. कलेक्टर साहेब बी आहेत ना? कलेक्टर साहेब होते, आता आले. कलेक्टरना घेतो मी. हा सर एक चंद्रकांत बोला. हे केळीच्या बागा दाखवतो सर आपल्याला. 1 मिनिट. हो दाखवा. सर ही केळीच्या बागा आहे. पूर्णचा पूर्ण झोपण्याचा हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.